तर आज आपण मस्त असे पिस्ता मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत। हे पिस्ता मोदक बनवायला अगदी सोपे आहेत आणि आज आपण हे पिस्ता मोदक घरच्या घरी खवा बनवून बनवणार आहोत। घरच्या घरी बाहेरचा खवा न आणता घरच्या घरी खवा बनवून आपण जेव्हा बाहेरून खवा आणतो तेव्हा त्यामध्ये खूप भेसळ असते, साखर जास्त प्रमाणात वापरली जाते, त्याचबरोबर मैदा देखील वापरला जातो। पण आपण जेव्हा घरी खवा तयार करतो तेव्हा त्याच्यामध्ये खडी साखर किंवा आवश्यकतेनुसार साखर टाकतो आणि मैद्याचा बिलकुलही वापर केला जात नाही। तर घरच्या घरी खवा बनवून आपण आज मस्त असे पिस्ता मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर हे मोदक दिसायला छान नाही तर खायला देखील खूप सुंदर लागतात। हे पिस्ता मोदक खूप सिंपल पद्धतीने असे घरच्या घरी आपण बनवू शकतो। नमस्कार, मी पूजा, तुमचं माझ्या दिव्यांकुर किचन मध्ये खूप 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 स्वागत। तर आज आपण खवा पिस्ता मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत। गणपती बाप्पा अगदी काही दिवसांमध्येच आपल्या घरी येणार आहेत। गोडगोड बाप्पासाठी गोडगोड प्रसाद तर झालाच पाहिजे। तर गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक, तळणीचे मोदक आपण करतोच, पण त्याचबरोबर तुम्ही पिस्ता मोदक देखील करून बघा, खूप छान होतात। चला तर मग हे खवा पिस्ता मोदक कसे बनवायचे ते पाहूयात आणि रेसिपीला पटकन सुरुवात करूयात। तर आज आपण पिस्ता मोदक बनवतोय। तर पिस्ता मोदक बनवण्यासाठी मी इथे पिस्ता घेतलेले आहेत, पाहू शकता। तर आपल्याला 1 कप पिस्ता घ्यायचा आहे। तर मी इथे 1 कप पिस्ता घेतलेला आहे। पिस्ता इथे 2 प्रकारचा भेटतो, एक पिवळावाला पिस्ता भेटतो आणि एक ग्रीन वाला पिस्ता भेटतो। तर मी इथे ग्रीन वाला पिस्ता घेतलेला आहे। मी तुम्हाला एक फोडून दाखवते पिस्ता। अशा प्रकारे आपल्याला ग्रीन वाला पिस्ता घ्यायचा आहे। तर आपण आज ग्रीन पिस्ता वापरून पिस्ता मोदक बनवणार आहोत। हे मोदक दिसायलाही खूप सुरेख दिसतात आणि खायला देखील खूप पौष्टिक बनतात। आता या पिस्त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे पाहू शकता, अशा प्रकारे आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे। या प्रकारे आपल्याला हे पिस्त्याचे असे टरफल काढून घ्यायचे आणि त्याचबरोबर आपल्याला होतील तेवढे याचे साल देखील काढून घ्यायचे। याची टरफल काढून आपल्याला इथे ग्रीन पिस्ता असा करून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता मी अशा प्रकारे ह्या पिस्त्याची टरफल काढून अशा प्रकारे मी सोलून घेतलेला आहे। सगळी टरफल निघत नाही त्या पिस्त्याची, पण होतील तेवढी टरफल काढायचा प्रयत्न करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पिस्त्याची टरफल काढून घ्यायचे। तर आता एक इथं मिक्सरचं भांडं घ्यायचंय। मिक्सरच्या भांड्यामध्ये हा पिस्ता आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे। याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे। आपण आता या पिस्त्याची बारीक पावडर करून घेऊया। त्यानंतर इथे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे पिस्त्याची। आपल्याला मिक्सर मधनं बारीक केलेला पिस्ता आपण साईडला ठेवून घेऊया। त्यानंतर इथे आपल्याला खवा लागणार आहे। आपण खवा आणि पिस्ता वापरून आज खवा पिस्ता मोदक बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे खवा हा घरीच तयार करून घेतलेला आहे। पाहू शकता किती मस्त असा आपला इथे खवा झालेला आहे। बाहेरच्या खव्यापेक्षाही घरी सुंदर असा इथे आपला खवा तयार झालेला आहे। तर हा खवा मी 1 लिटर दुधाचा केलेला आहे। तर 1 लिटर दुधामध्ये आपला इथे पावशेर खवा सहज तयार होतो। पावशेर खव्यामध्ये आपल्या परिवाराला पुरतील एवढे मोदक छोटे मोठे तयार होतात। हा खवा बनवण्यासाठी मी इथे 1 लिटर दुधाचा वापर केलेला आहे। 1 लिटर दूध मी तापायला ठेवून ते आटून अशा प्रकारे मी खवा केलेला आहे। तुम्हाला जर घरच्या घरी खवा बनवून हे मोदक बनवायचे असतील तर आदल्या दिवशीच तुम्ही खवा बनवून ठेवायचा आहे। आदल्या दिवशी खवा बनवून ठेवल्याने दुसऱ्या दिवशी खूप सिंपल पद्धतीने आपण हे खवा पिस्ता मोदक बनवू शकतो। अगदी 10 मिनिटांमध्येच ही रेसिपी तयार होते। त्यानंतर आपल्याला गॅस पेटवून घ्यायचा आहे आणि खवा आपल्याला हलकासा गरम करायचा आहे। हा खवा तयार करत असताना मी ह्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे साखर टाकून घेतलेली आहे। ज्या चमच्याने आपण पोहे खातो, पोहे खायच्या चमच्याने मी इथे 4 ते 5 चमचे मी 1 लिटर दुधासाठी वापरलेले आहेत। तुम्हाला जर खवा जास्त गोड लागत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून साखर ऍड करू शकता, पण 4 ते 5 चमचे पुरेसे होतात 1 लिटर दुधासाठी। कारण जसजसं दूध आटत जातं तसतसं त्या दुधामध्ये गोडपणा येत असतो। त्यामुळे मी इथे 4 ते 5 चमचे साखर घालून घेतलेली आहे। आता इथे कढई हलकीशी अशी गरम झालेली आहे आणि आपल्या खव्याला थोडंसं असं पाणी सुटलेले पाहू शकता इथे।
मी ते खवा व्यवस्थित असा तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर त्याला 1 मिनिट गरम असं करून घेतलेलं आहे। या खव्यामध्ये आपल्याला ही तयार केलेली पिस्ता पावडर टाकून घ्यायची आहे। पिस्ता पावडर थोडी थोडी करून टाकायची आहे, एकदम नाही टाकायची। आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता अशा प्रकारे, पाहू शकता त्याच्यामध्ये पिस्ता पावडर टाकल्याने कलर लगेच चेंज झालेला आहे। हलकासा त्याला ग्रीन कलर आलेला आहे। तर हे बॅटर थोडंसं पातळ वाटत आहे, याच्यामध्ये अजून आपण ग्रीन पिस्ता पावडर टाकून घेऊया। तर मी इथे मिक्सरमध्ये राहिलेली सगळी पिस्ता पावडर ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे पिस्ता पावडर टाकल्याने छान असा येते, हलकासा ग्रीन कलर येतो आपल्या ह्या बॅटरला। आता हे व्यवस्थित आपल्याला पिस्ता पावडर टाकल्याच्या नंतर हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। मी इथे आता खवा आणि पिस्ता पावडर व्यवस्थित अशी मिक्स केलेली आहे। किती मस्त असा कलर आलेला आहे आपल्या बॅटरला, मस्त असा ग्रीन असा कलर आलेला आहे। तुम्हाला जर अजून ग्रीन हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कलर देखील वापरू शकता। मी ह्याच्यामध्ये जराही कलर वापरलेला नाहीये, बिना कलरचे आपण आज मोदक बनवणार आहोत। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे, गॅस बंद करायचा आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा विलायची पावडर घालून घ्यायची। विलायची सगळ्या शेवटी टाकायची, सगळ्या शेवटी विलायची टाकल्याने त्याचा फ्लेवर खूप छान येतो मोदकामध्ये। तर आता परत एकदा मिक्स करायचं आहे। तर इथे पाहू शकता किती सिंपल पद्धतीने आपण हे मोदक तयार करण्यासाठी बॅटर तयार केलेला आहे। फक्त इथे खवा बनवण्यासाठीच आपल्याला वेळ लागतो, बाकी अगदी 10 मिनिटांमध्येच आपण हे पिस्ता खवा मोदक बनवू शकतो। येत्या गणेश चतुर्थीला अशा प्रकारे पिस्ता मोदक नक्की करून बघा। खूप सिंपल पद्धतीने, अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता। घाई गडबडीमध्ये जर तुम्हाला मोदक बनवायचे असतील तर गणपती बाप्पासाठी अशा प्रकारे घरच्या घरी खवा बनवून पौष्टिक असे पिस्ता मोदक बनवू शकता। मोदक बनवण्यासाठी हे सारण आपलं तयार झालेलं आहे। तर आता हे सारण आपण 10 मिनिटांसाठी थंड होऊ देऊयात आणि नंतर ह्याचे आपण मोदक तयार करून घेणार आहोत। तर इथे 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। हे मिश्रण आता मोदक तयार करण्यासाठी थंड झालेलं आहे। हे आता एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात। त्यासाठी मी ते एक ताट घेतलेलं आहे आणि ताटामध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊयात। तर इथे मी मोदक तयार करण्यासाठी एका ताटामध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे। चमच्याने एकदा त्याला मिक्स करून घेऊया अशा प्रकारे। आपण हे मोदक साच्याचा वापर करून बनवणार आहोत। साच्यामध्ये खूप छान हे मोदक येतात। तर ते पाहू शकता मस्त असे ते मिश्रण थंड पण झालेलं आहे। आता आपण याचे मोदक तयार करून घेऊया। त्यानंतर मी इथे एक साचा घेतलेला आहे, पाहू शकता। मी इथे मोठ्या साईजचा इथे साचा घेतलेला आहे मोदक बनवण्यासाठी। तर मी इथे मागच्या वर्षीचा साचा वापरत आहे। बऱ्याचदा काय होतं, आपण जेव्हा साच्याने मोदक बनवतो तेव्हा ते व्यवस्थित असे बनले जात नाही, कुठेतरी ते मध्ये चपटे होतात किंवा कुठेतरी त्याच्यामध्ये सारण कमीच राहतं। तर आपण आज एकदम सिंपल पद्धतीने साच्यामध्ये मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर इथे पिस्ता मोदक बनवण्यासाठी सारण तयार आहे आणि आपल्याकडे मोदकचा साचा देखील आहे। सगळ्यात आधी साचा आपल्याला असा जुळवून घ्यायचा आहे। तर आपण आता ह्याच्यामध्ये सारण भरून घेऊया। तर सारण भरण्याच्या अगोदर साचा आपल्याला एका हाताने असा एकदम जुळवून घ्यायचा आहे। कुठंच फट अशी याला दिसली नाही पाहिजे, एकदम असा पॅक धरून घ्यायचा आहे सगळ्या बाजूनी आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता हे मिश्रण भरून घ्यायचं आहे। पाहू शकता अशा प्रकारे जेव्हा आपण ह्याच्यामध्ये मिश्रण भरतो तेव्हा बोटाने त्याला अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे की जेणेकरून सगळ्या साईडने आपला मोदक व्यवस्थित असा दिसला जाईल आणि खालपर्यंत देखील बोटाने अशा प्रकारे दाबून घ्यायचंय आणि याच्या मधोमध परत सारण भरून घ्यायचंय अशा प्रकारे। पाहू शकता अशा प्रकारे सारण भरून घ्यायचंय। त्यानंतर त्याला दुसऱ्या हाताने असा खालून दाब द्यायचाय अशा प्रकारे। असं केल्याने मोदक खूप छान असा त्या साच्यामध्ये तयार होतो।
आता आपण साचा खोलून घेऊयात। तर पाहू शकता किती छान असा इथे मोदक तयार झालेला आहे आपला। मस्त असा गुबगुबीत इथे मोदक तयार झालेला आहे। पाहू शकता किती सिंपल पद्धतीने आपण मोदक बनवू शकतो साच्यामध्ये। कुठेच असा चपटा नाहीये किंवा कुठेच असा जास्त फुगलेला नाहीये, एकसारखा झालेला आहे सगळ्या बाजूनी। पाहू शकता। तर याच प्रकारे आता दुसराही मोदक मी तुम्हाला बनवून दाखवते आणि बोटाच्या साहाय्याने त्याला पूर्ण साच्याला ते सारण असं लावून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखा आपला मोदक येतो आणि खालपर्यंत देखील असं बोटाने दाबून घ्यायचंय। म्हणजे काय होतं, मोदकाला एकसारखा असा आकार येतो, कुठं छोटं कुठंच मोठं असं होत नाही, एकसारखा येतो। परत त्याला दुसऱ्या हाताने काय करायचंय, तळ हाताने आपल्याला प्रेस द्यायचंय खालच्या बाजूने, म्हणजे आपला मोदक व्यवस्थित असा तयार होतो। अजिबात कुठे चपटा कुठं फुगलेला असा तयार होत नाही, एकसारखा असा इथे तयार होतो। असा एकसारखा मोदक खालच्या साईडने आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तर आता आपण साच्यामधनं मोदक काढून घेऊयात। पाहू शकता अजिबात कुठेच मोदक चिटकत नाही, एकसारखा असा आपला इथे निघल्या जातो। पाहू शकता एकदम अलगद पद्धतीने आपण हे मोदक बनवू शकतो। तर किती सिंपल पद्धतीने आपण हे मोदक बनवू शकतो। पाहू शकता उकडीच्या मोदकपेक्षा तळणीच्या मोदकपेक्षा किती सिंपल आणि झटपट असे आपण आज पिस्ता मोदक बनवलेले आहेत। तर आता ह्याच प्रकारे राहिलेले पिस्ता मोदक देखील मी बनवून घेत आहे। तर इथे पाहू शकता मस्त आपण असे पिस्ता मोदक तयार करून घेतलेले आहेत। किती सुरेख आणि मस्त आपले इथे पिस्ता मोदक झालेले आहेत। पाहू शकता अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये हे पिस्ता मोदक तयार होतात। गणपती बाप्पासाठी खूप काही तयारी करावी लागते, तर गणपती बाप्पासाठी झटपट असे मस्त पिस्ता मोदक नक्की करून बघा, खूप छान होतात। करायलाही अगदी कमी वेळेत होतात आणि त्याला साहित्य देखील खूप कमी लागतं। घाई गडबडीमध्ये गणपती बाप्पासाठी तुम्हाला जर हे पिस्ता मोदक बनवायचे असतील तर आदल्या दिवशी रात्रीच तुम्ही खवा बनवून ठेवायचा, किंवा तुम्हाला शक्य नसल्यास तुम्ही विकत देखील खवा आणू शकता। खवा वापरून इथे पिस्ता मोदक बनवू शकता। खूप टेस्टी आणि मस्त असे इथे पिस्ता मोदक तयार होतात। त्यानंतर ह्या मोदकावरती वाटलेली पिस्ता पावडर टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे थोडीशी। तर आपल्या इथे किती मस्त आणि सुरेख असे पिस्ता मोदक दिसत आहे। तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा। हे पिस्ता मोदक खूप सिंपल पद्धतीने तुम्हाला बनवता येतील। मी ज्या प्रकारे तुम्हाला साहित्य आणि प्रमाण सांगितले त्याप्रमाणे तुम्ही हे पिस्ता मोदक नक्की करून बघा, खूप छान होतात। घरातील सगळ्या माणसांना हे पिस्ता मोदक खूप आवडतील, एवढे टेस्टी होतात आणि हेल्दी देखील होतात। बाहेरचे मोदक खूप भेसळीचे असतात, तर भेसळीचे मोदक न खाता घरच्या घरी मस्त असे पिस्ता मोदक नक्की ट्राय करा। हा मोदक बनवायला जितका सोपा आहे तितकाच खायला देखील खूप मस्त असा लागतो। तर मी तुम्हाला एक मोदक असा फोडून दाखवते। पाहू शकता आतमधून सुद्धा किती मस्त असा हा मोदक दिसत आहे। फक्त वरूनच नाही तर आतमधून सुद्धा खूप छान असा हा मोदक दिसतो आणि खायला देखील खूप टेस्टी लागतो। तर आपण फक्त दूध, पिस्ता पावडर आणि विलायची पावडर आणि थोडीशी साखर, 2 ते 3 गोष्टी वापरूनच आपण आज इथे हे पिस्ता मोदक तयार केलेले आहेत। खूप सिंपल पद्धतीने हे पिस्ता मोदक आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवू शकतो। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढील अशा नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा।